या राज्यामध्ये हे राज्य आपत्तीतून जात असताना राज्यामध्ये आपल्याला पीक पाहणी ही आवश्यक होती। आतापर्यंत 60% पीक पाहणी झाली आहे। त्यामुळं आणि आमचं जे पीक पाहणीचं जे ऑनलाईन आहे त्यामध्ये थोडा पूर परिस्थितीमुळे कमी पीक पाहणी झाली, त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतं। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सूचना दिल्या होत्या की शेतकऱ्याच्या 100% शेतकऱ्याची पीक पाहणी झाली पाहिजे। तर ऑनलाईन आता ते होऊ शकत नसल्यामुळं आमचे आता ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन 100% पीक पाहणी करणार आहे, जेणेकरून कोणाचीही नुकसान जे झालं ते सुटणार नाही, कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं ते सुटणार नाही। 100% पीक पाहणी करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे आणि हा निर्णय फिजिकली आतापर्यंत आपण पीक पाहणी ऑनलाईन करायचो, पण आता फिजिकली प्रत्येक शेतामध्ये जाऊन आता पीक पाहणी होणार आणि 100% शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये जे काही केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून जी मदत येणार आहे ती मदत होणार आहे।